प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या रविवारच्या भक्तीसमध्ये यावेळेस प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या देवाची कृपा आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या परमेश्वराच्या नावाला गौरव असो. आणि काय कारणास्तव सकाळी भक्ती घेता आली नाही, पण असो देवाचा गौरव असो की देव आपल्यामध्ये उपस्थित आहे. चला यावेळेस आम्ही काय वेळ त्या परमेश्वराचा गौरव करूया, काय वेळ त्या देवाचं स्तवन करूया, काय वेळ त्या परमेश्वराच्या नावाचं गौरव करूया. कारण बायबल सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा देव आहे. तो कधीच बदलत नाही. आणि न बदलणारा परमेश्वर आज आमच्यामध्ये उपस्थित आहे, आमच्यामध्ये हजर आहे. आणि म्हणून या रविवारच्या भक्तीमध्ये पुन्हा एक वार आपण ऑनलाईन एकत्र आलो असताना देवाचा गौरव करूया, मनापासून त्या देवाची स्तुती करूया, मनापासून त्या परमेश्वरला उंच करूया, त्याच्यासमोर आपण नम्र होऊया. कारण तो देव हा चांगला देव आहे आणि तो स्तुतीच्या योग्य आहे, तो महिमाच्या योग्य आहे, तो आदरच्या योग्य तो असा आमचा परमेश्वर आहे. आणि तोच देव, तोच परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गातल्या महान जिवंत देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सर्वजण मिळून तुझ्या चरणाजवळ येतो, तुझ्या सानिध्यामध्ये येतो. देवा, येशूच्या नावात आमचा स्वीकार कर. प्रभू, तुझा गौरव आणि तुझा महिमा परमेश्वर पित्या आम्ही करतो, कारण तू चांगला देव आहे. पित्या, यावेळेस प्रार्थना करतो देवा, आम्ही प्रभू तुझ्या गौरवासाठी, आम्ही तुझ्या महिमेसाठी प्रभू एकत्र आलो असताना देवा, परमेश्वर पित्या आमच्या जीवनाद्वारे केवळ तुला गौरव मिळो, केवळ तुला स्तुती मिळो. माझ्या देवा, तू उंचवला जाऊ दे. तुझा परमेश्वर पित्या केवळ आणि केवळ आमच्या जीवनाद्वारे महिमा हो, प्रभूशी प्रार्थना करत आहे. स्वर्गीय देवा, जे लोक परमेश्वर पित्या तुझं स्तवन करण्यासाठी, तुझा गौरव करण्यासाठी, तुझा आदर करण्यासाठी ज्यावेळेस प्रभू एकत्र ऑनलाईन येथील देवा, प्रभू प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. धन्यवाद माझ्या देवा, तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. येशूच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तो आई. अमेन, अमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस काही वेळ आपण त्या देवाचं स्तवन करू, त्याची स्तुती करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि त्या देवाचा गौरव करूया, त्या देवाची स्तुती करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. यस, तो देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो राजा आपल्यामध्ये हजर आहे. चला आपण त्या देवासमोर नम्र होऊया, आपलं अंतःकरण नम्र त्या देवासमोर करूया. हालेलुया. ओरिया सेहेरे निमहेरे रियांदा रगारा वेखेहेरिया लाराबा सोखोरो रोबेदेरिया लारा शेहेंदेरे लाराबा ओ रिही शत
यस रिबहाली बेहेनियाना मामा रेकेहेरियाला राबाबा सोथोरो. तो देव अद्भुत आहे, तो परमेश्वर अद्भुत आहे. रिबहेनियांदा राबाबा शथो रिबेरे रिगाना मामा बाबा सोथोरो रोबेरे. देवाचं गौरव करूया, कारण तो आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये तो हजर असं तो आमचा देव आहे. रिशहारे रियाला यस शंदेरे रे बाबा सेहेरियाला राबा विहीनी नगारा रबा बाबा खारा रबा निमहीनी निगारा रबा बाबा बाबा नमो सोहोर्य बेरे शोकोरी बीनी नाना मामा खारा रबेरीरा ओरी अंदर गर रबा बाबा. तू पवित्र आमचा देव आहे, तू पवित्र आमचा राजा आहे. प्रभू आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुझ्या नावाला उंचावतो देवा, आम्ही तुझ्या नावाला गौरवतो, कारण प्रभू स्तुतीच्या पात्र असा आमचा देव आहे. प्रभू तू भयाच्या योग्य असा आमचा देव आहे. तुझ्या नावाचा धन्यवाद करतो देवा. ये आम्हाला प्रभू तू आशीर्वादित कर, तुझ्या कृपेनं भर, तुझ्या सामर्थ्यानं तू भर माझ्या देवा. होय प्रभू, आम्ही तुझ्या परमेश्वर पित्या भवनात आलेलो आहोत प्रभू, तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत परमेश्वर पित्या, तुझा गौरव करण्यासाठी प्रभू तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही एकत्र आलो आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया. यस ओर यहाला बाबे रे रे बाबा. देवाचा गौरव करूया. यस थँक्यू जीसस. यस यावेळेस नतमस्तक होऊया त्या देवाच्या सानिध्यामध्ये, त्या देवाच्या चरणाजवळ अंतःकरण समर्पित करूया. हालेलुया. विहेरियाला बाबा बा सेखेरी विहीनी नामा बाबा बाबा सोथोरो आमेन. शंदेरे रे विहेरा
शुक्रिया, तेरे भवन में आया हूँ, एक और अर्पण लाया हूँ, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया। यस, ओ तो महान परमेश्वर आहे, त्यानं आम्हाला सर्वस्व दिलेलं आहे, त्याचा गौरव करूया, त्याचा धन्यवाद करूया. हो रियाला रेबे शखे रेबे बेरियाला, जे काही त्या देवानं दिलेलं आहे त्याचा धन्यवाद करूया, त्याचं स्तवन करूया, त्याला उंच करूया. विशहेर याला रामामा. ओ thank you, Jesus. Oh, ribera nama, namasakere nama, rihina nama kara raba, rebehere nama kara, losokolo robo. Yes, देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, देवाचा अभिषेक आपल्यामध्ये आहे. रेगेहेर याला नामा, लो सेखेना नामा, शेथेरे रे रबा, ओ रिहेला खाला रबा, ओ शहेरे गेरा नामा, नमा मखारा रबा, ओ रियाला रिबे शोरी नामा सेहेरे री नामा, रिबा मामा राखार, ओ yande rushe, o la papere, soro namakar, digini na nama seke, shotoria ra baba. Oh, आम्ही आमची बाजू वर करतो देवा. Thank you, Jesus. Oh, ribe baba.
दिहीन नमो शोखोरो बेदेराला विहीन नगारा रबा बाबा गारा रबा निमहिंदे रे बेराला रबा. प्रभू तुझा गौरव आम्ही करतो देवा, तुझ्या नावाचा गौरव करतो, तुझ्या नावाची स्तुती करतो देवा, कारण तू अद्भुत आहे, तू महान परमेश्वर आहे. होय माझ्या देवा, आम्ही तुझा धन्यवाद करतो. रिबाहांदर गे रियाला रबाबा सेखेरेरा मिमिहिनी नगारा रबा बाबा रिया रिबहेनी अंदोरो खोलो रोबो रिशहा तेरे रे बाला रबा रिशहा तेरे रे बेराला रबा रखल्ल रबा बाबा रबा. धन्यवाद माझ्या देवा. प्रभू तू अद्भुत आहे, तू सामर्थ्यानं नटलेला आमचा पवित्र देवा. प्रभू तू आमच्यामध्ये हजर आहे म्हणून तुला धन्यवाद. तुझा गौरव करतो देवा. तुझी पवित्रता परमेश्वर पित्या आमचं जीवन प्रभू आस्वादित करू दे. तुझ्या पवित्रतेनुसार प्रभू आम्हाला चालव. धन्यवाद करतो देवा, तू आमच्यामध्ये हजर आहे, तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, तुझी उपस्थिती प्रभू आमच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद. वेहेरी अंदा नामागारा शखोरो रोबेदे गेरी आला राबा रिबहिनी अंदा नगारा राबा बाबाला रा. तुझं गौरव करतो देवा. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद असो, कारण तो देव, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये पुन्हा एक वार उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य आणि त्या देवाची कृपा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि खरोखर आनंद वाटतो की ज्यावेळेस देवाच्या वचनातनं मी बोलतो त्यावेळेस खूप आनंद मला होतो, कारण देवाचं वचन हे आमचं जीवन आस्वादित करणार आहे. देवाचं वचन हे आम्हाला पूर्णत्वाकडे नेणार आहे. देवाचं वचन आम्हाला हिरव्याच्या कुरणात बसवणार आहे. देवाचं वचन आम्हाला संत पाण्याजवळ नेणार आहे. संत पाणी म्हणजे देवानं आम्हाला दिलेली शांती आहे, आणि हिरवंचार कुरण म्हणजे आमच्यासाठी सुबत्ता आहे, आस्वाद आहे. आणि म्हणून देवाचं वचन हे आम्हाला आस्वादाकडे नेणार आहे. देवाचं वचन हे आम्हाला शांतीनं भरणार आहे. आणि म्हणून आज आम्ही जे देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात, नीट लक्ष देऊन बारकाईनं ऐका, कारण देवाचं वचन आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. आणि तेच देवाचं वचन घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि गेल्या काही आठवड्यापासून आम्ही देवाचं वचन शिकत आहोत. प्रार्थनेचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर. आणि या 7व्या भागामध्ये आज आपण आहोत की प्रार्थना आमच्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे, प्रार्थनेला आम्ही का महत्त्व द्यावं, या गोष्टीविषयी आपण शिकत आहोत. पण मी नेहमी सांगतो, प्रत्येक भागामध्ये मी सांगत आलेलो आहोत, आज देखील मी सुरुवातीला सांगत आहे की प्रार्थना आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. आणि आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची निराशा असू द्या, कोणत्या प्रकारची समस्या असू द्या, कोणत्या प्रकारचं दुःख असू द्या, कोणत्या प्रकारचा त्रास असू द्या, कोणत्याही प्रकारच्या देवाचे लोकांना अडचणी असू द्या, आणि या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच, ते म्हणजे प्रार्थना. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला अधिक महत्त्व असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हाला प्रार्थनेचं महत्त्व कळणार नाही तोपर्यंत आमचा कल प्रार्थनेकडे झुकला जाणार नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, आमचा कल जो आहे तो जगातल्या गोष्टीकडे नाही, आमचा कल आणि मग उत्तम अशा प्रकारची नोकरी मिळवणं याच्याकडे झुकला गेला नाही पाहिजे. आमचा कल जो आहे तो आमचा कल पैसा कमवण्याकडे झुकला गेला नाही पाहिजे. तर आमचा जो कल आहे तो कल प्रार्थनेकडे अधिक झुकला गेला पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही प्रार्थनेला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आणि तोच विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत. हा 7वा भाग आहे. या 7व्या भागामध्ये देखील आपण काही गोष्टी शिकणार आहोत. असे अनेक भाग आपण पाहणार आहोत प्रार्थनेबद्दल. मला तुम्हाला सांगू द्या, येशूचं येणं फार जवळ आहे. त्यानं तयारी केलेली आहे आणि मग त्याची तयारी झालेली आहे. आणि बायबल सांगतं की तो ढगावरती बसून येणार आहे. पण जर तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या, त्यानं तयारी केली. आमच्या तयारीचं काय? आज आम्ही आमच्या अंतःकरणाला, आमच्या मनाला आपण विचारूया, आमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. जेव्हा प्रभू वैभवानं येईल, मला तुम्हाला सांगू द्या,
आम्ही तयारीनिशी तयार असलो पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रभूला आम्हाला वर घेण्याची वेळ येईल त्यावेळेस प्रभूला आम्ही म्हटलं पाहिजे, हो, छाती ठोकून आम्ही म्हटलं पाहिजे, होय प्रभू, आम्ही तयार आहोत. आज मी प्रश्न विचारत आहे, काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत जाण्यासाठी तयार आहात का? आणि म्हणून त्या तयारीसाठी आमच्या जीवनामध्ये जो पहिला महत्वाचा भाग आहे ती म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आणि म्हणून आमचा जो अधिकचा कल जो आहे तो प्रार्थनेकडे झुकला पाहिजे. आम्ही अधिक प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे, अधिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवणारे लोक असलं पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, टीव्ही, सिनेमा, देवाचे लोकं व्हॉट्सअप, फेसबुक या गोष्टीकडं अधिक देवाचे लोकं लक्ष देण्याच्या ऐवजी आम्ही प्रार्थनेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आमचा कल प्रार्थनेकडे झुकला पाहिजे. होय, देवाचे लोकं सोशल मीडिया आताच्या काळामध्ये लोकांशी देवाचे लोकं कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा संपर्क करण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, देवाशी संपर्क करण्याची देवाची लोकांनो एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाशी संपर्क करू शकतो. होय, देवाचे लोकांनो सोशल आणि मीडियापेक्षा अधिक महत्वाचं काय, ती म्हणजे प्रार्थना आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू आमचं कनेक्शन देवाबरोबर जुडलं जाणार आहे, आमचा संपर्क देवाबरोबर होणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, देवाबरोबर तुम्हाला बोलायचंय, देवाशी देवाचे लोकांनो हितगुज करायचं आहे आणि देवाचे लोकांनो तुमचे प्रश्न देवासमोर मांडायचे, तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला प्राप्त करायचंय, तुम्हाला तुमच्या संकटातनं बाहेर पडायचंय, तुम्हाला तुमच्या निराशेतनं बाहेर पडायचंय, तुम्हाला देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या आजारावरती विजय मिळवायचा. तर प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेकडे अधिक कल तुमचा झुकला जाऊ द्या. अधिक कल तुमचा प्रार्थनेकडे झुकला जाऊ द्या. प्रार्थना करणारे लोक बना, प्रार्थनेचे योद्धे बना. आणि मग जेव्हा मी प्रार्थना करू, मला तुम्हाला सांगू द्या, पुन्हा सांगतो, देवाचे लोकांनो दानियल त्यानं प्रार्थना केली. पवित्र शास्त्र सांगतं की गब्रियल देवाचा दूत ज्यावेळेस त्या दानियलचं उत्तर घेऊन येत असताना बायबल सांगतं की त्याला त्या दूताला अडवण्यात आलं. मग मिखायलानं 21 दिवस युद्ध त्या सैतानाबरोबर केलं. बायबल सांगतं देवाचे लोकांनो सैतान हरला आणि पुन्हा गब्रियल आणि दानियलचं प्रार्थनेचं उत्तर तो घेऊन त्याच्या जवळ गेला आणि दानियलनं म्हटला, हे परमप्रिय, आणि मग तुझी ज्यावेळेस तू प्रार्थना केली त्याच वेळेस तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. होय, देवाचे लक्षात ठेवा, प्रार्थनेचं उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला प्राप्त होतं. पण लक्षात ठेवा, प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठी आमचा जो कल आहे तो अधिक प्रकारे प्रार्थनेकडे झुकला गेला पाहिजे. लक्षात ठेवा, देवाची लोकांनो अधिक पैसे कमवण्याकडं किंवा जगातल्या गोष्टीकडे कल लावण्यापेक्षा आम्ही प्रार्थनेकडे अधिक कल लावला पाहिजे. प्रार्थना करणारे लोक बना, प्रार्थनेचे योद्धे बना. दानियल हा एक प्रार्थनेचा योद्धा होता. एलिया हा एक प्रार्थनेचा योद्धा होता. इर्मया हा एक प्रार्थनेचा योद्धा होता, रडून रडून प्रार्थना करणारा. आणि मग प्रार्थनेचे योद्धे हे देवाचे लोकांना यांचं जर आयुष्य पाहिलं, फार सुखात गेलेलं आहे, फार आनंदामध्ये गेलेलं आहे. आणि बायबल सांगतं की त्यांची सेवा करण्यासाठी अनेक देवाचे लोकांनो त्यांचे मदतनीस अशा प्रकारचे लोक त्यांच्या बरोबर होते. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आम्ही प्रार्थना करणारे लोक बनतो, लक्षात ठेवा, देव आमच्या गरजेनुसार पुरवणारा तो देव आहे. असं तो अद्भुत आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रार्थनेकडं अधिक आमचा कल झुकला जाऊ द्या. प्रार्थना करणारे लोक बना अधिक प्रमाणामध्ये. रात्र असो, दिवस असो, सकाळ असो, प्रार्थना करणारे लोक बना. प्रार्थनेसाठी विशिष्ट प्रकारची जागेची गरज नाही. काय काय लोक बहाणे करतात, आम्हाला प्रार्थनेची खोली नाही, प्रार्थनेची जागा नाही, मग कशा प्रकारे आम्ही प्रार्थना करू आणि मग कुठे प्रार्थना करू. माझ्या देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थनेसाठी विशिष्ट प्रकारच्या रूमची गरज नाही, विशिष्ट प्रकारच्या ठिकाणाची गरज नाही. बायबल आम्हाला सांगतं की देवाचे लोकांनो योना जो आहे आणि माशाच्या पोटामध्ये आणि 3 दिवस आणि 3 रात्र त्यानं प्रार्थना केली. आणि बायबल सांगतं की परमेश्वरानं माशाच्या पोटामध्ये योना असताना त्याची प्रार्थना केली आहे. लक्षात ठेवा, देवा
देवाचे लोकांनो, प्रार्थनेसाठी जागेची गरज नाही. तुम्ही कुठेही प्रार्थना करा, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार आहे. देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तो अद्भुत आहे. लक्षात ठेवा, माशेच्या पोटामध्ये देखील योनाची प्रार्थना ऐकणारा देव आज देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे. मग तुम्ही कुठेही प्रार्थना करा, शेतात प्रार्थना करा, डोंगरावरती प्रार्थना करा, किचनमध्ये प्रार्थना करा, बेडरूममध्ये प्रार्थना करा, हॉलमध्ये प्रार्थना करा, कुठेही प्रार्थना करा, देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. अधिक कल आमचा जो आहे तो प्रार्थनेकडे झुकला जाऊ द्या. आणि म्हणून आज एक आपण 7व्या भागामध्ये जे शिकणार आहोत, आपण 2 गोष्टी पाहिल्या. प्रेयर फॉर डिवाइन क्विकनिंग, आणि म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रार्थनेसाठी आम्ही प्रार्थना करावी. त्याच्यानंतर आपण शिकलो प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स, म्हणजे उत्तम दैवी श्रेष्ठ अशा मार्गदर्शनासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि मग 7व्या भागामध्ये आपण जे शिकणार आहोत, प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. आणि मग डायरेक्शन या शब्दाला जर आपण पाहिलं, तत्पूर्वी आपण एक वचन वाचूया. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय आणि त्याचं 70 ते 72 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. लक्षपूर्वक कान देऊन तुम्ही ऐका. या ठिकाणी काय देवाचं वचन आम्हाला सांगतं आणि त्याबद्दल आपण शिकणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय आणि 70 वचनापासून काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं लिहिलंय, त्याने आपला सेवक दावीद यास निवडले, त्यास त्याने मेंढरांच्या खोंडवाड्यातून घेतले. आपली प्रजा म्हणजे याकोब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता, तेथून त्याने त्यास आणले. आणि त्यानं आपल्या मनाच्या सरळतेनं, लक्ष देऊन ऐका, आणि त्यानं आपल्या मनाच्या सरळतेनं त्याचे पालन केले. आपल्या हाताच्या चातुर्याने त्यास मार्ग दाखवलेला आहे, त्याला दिशा दाखवलेली आहे. दावीद आपल्या आयुष्यामध्ये, दावीद राजा आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचं कारण काय? एक साधारण 17 वर्षाचा सुकुमार, ज्याचं देवाचे लोक आयुष्य नाही म्हणता येणार नाही, पण अधिकचा वेळ हा जंगलांमध्ये मेंढरांच्या मागे जाणारा, मेंढरांचं राखण करणारा. बायबल सांगतं देवाचे लोकांनो, परमेश्वरानं तिथनं त्या मेंढवाड्यातनं आणि मेंढरांच्या मागणं आणि देवाचे लोकांनो त्याला बाहेर काढलं. आणि बायबल सांगतं परमेश्वरानं आपल्या मनाच्या सरळतेने त्याचं पालन पोषण केलं. आणि बायबल सांगता मला की आपल्या हाताच्या चातुर्यानं परमेश्वरानं त्यास मार्ग दाखवला, त्याला दिशा दाखवली. आणि देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या चातुर्यानं बायबल सांगतं की दावीदाला देवाचे लोकांनो दिशा मिळाली, डायरेक्शन मिळालं. आणि त्याच दिशेमुळे बायबल सांगतं की दावीद राजा 40 वर्ष त्यानं इस्रायलावरती राज्य केलं. दावीद आशीर्वादित झालेला आहे. दावीदाला प्रत्येक प्रकारचा आशीर्वाद मिळालेला आहे. हे कशामुळे झालं हो? देवाच्या डायरेक्शनमुळे, किंवा देवाचे लोक देवानं जी दिशा त्याला दाखवलेली आहे त्या दिशेमुळं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये 7व्या भागामध्ये जे आपण शिकत आहोत, प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. आणि म्हणून पुन्हा देवाचे लोक आज मी तुम्हाला सांगत आहे की डिवाइन या शब्दाचा अर्थ आहे, त्याला दैवी असं म्हटलेलं आहे, श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे, सर्वोत्कृष्ट असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, तर डिवाइन डायरेक्शनसाठी. म्हणजे काय? दैवी श्रेष्ठ दिशा प्राप्त करण्यासाठी किंवा दिशा परमेश्वराकडनं मिळवण्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आता देवाचे लोकांनो, डिवाइन हा शब्द आम्हाला माहिती आहे, पण डायरेक्शन मीन्स व्हॉट? डायरेक्शन या शब्दाचा अर्थ काय? डायरेक्शन या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये त्याला केटेफेन्सी असा शब्द आहे. केटेफेन्सी, लक्ष देऊन ऐका. डायरेक्शन या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये केटेफेन्सी असं म्हटलेलं आहे. आणि मग केटेफेन्सी मीन्स, त्याला इंग्रजीमध्ये जो अनुवाद होतो त्याला मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. नीट लक्ष देऊन ऐका की आमची जी प्रार्थना आहे
ती प्रार्थना डिवाइन डायरेक्शनसाठी असली पाहिजे. आणि मग उत्तम अशा प्रकारची दिशा मिळवण्यासाठी. आणि मग डायरेक्शन म्हणजे काय? कॅटेफेन्सी. आणि कॅटेफेन्सी म्हणजे काय? त्याला मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. आणि मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्था, मॅनेजमेंट म्हणजे कारभार, मॅनेजमेंट म्हणजे कुशल पद्धतीनं हाताळणं. लक्ष देऊन ऐका, आम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी? देवाची लोकांनो मॅनेजमेंट. आणि म्हणजेच काय? तर उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी देवाची लोकांनो आम्ही देवाकडनं ती कृपा मागवावी. होय देवा, आम्हाला उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर किंवा आम्हाला दिशा दाखव. आम्ही प्रार्थना करावी उत्तम अशा प्रकारचा कारभार करण्यासाठी. प्रभू आम्हाला दिशा दाखव. किंवा बायबल किंवा देवाची लोकांनो कॅटेफेन्सी म्हणजे त्याला कुशल हाताळणे असं म्हटलेलं आहे. उत्तम अशा प्रकारे किंवा कुशल पद्धतीनं हाताळणं. आणि मग काय हाताळणं हो? देवाचे लोकांनो संसार आम्ही कसा हाताळावा यासाठी आम्ही प्रार्थना करावी. नोकरी आम्ही कशा प्रकारे हाताळावी यासाठी आम्ही प्रार्थना करावी. सेवा कशा प्रकारे हाताळावी यासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. आणि मग देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या की उत्तम प्रकारचा व्यवसाय आम्ही कशा प्रकारे हाताळावा यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, बिना प्रार्थनेचं आम्ही काही करू शकत नाही. देवाचे लोकांनो कुशल पद्धतीनं हाताळण्यासाठी, देवाचे लोकांनो सेवा, संसार, नोकरी, देवाचे लोकांनो उत्तम प्रकारे हाताळण्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. कुशल हाताळणे, त्याला इंग्रजीमध्ये स्किल असं म्हटलेलं आहे. कुशल प्रकारे म्हणजे स्किलद्वारे हाताळणं. आणि मग स्किल म्हणजे काय? स्किल या शब्दाचा अर्थ आहे त्याला चांगल्या गोष्टी करण्याची कुवत असं म्हटलेलं आहे. समजून घ्या, स्किल म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याची कुवत आम्ही देवाजवळ मागितली पाहिजे. चांगलं करणं, कुटुंब सांभाळणं ही चांगली गोष्ट आहे आणि त्याची कुवत आम्ही देवाजवळ मागून घेतली पाहिजे. अनेक लोक आहेत, मला तुम्हाला सांगू द्या, उत्तम अशी नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, नगरपालिकेची नोकरी आहे, चांगलं परमनंट नोकरी आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, असे अनेक लोक मी पाहिलेले आहेत. देवाचे लोकांना परमनंट नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, पण त्यांना नोकरीचं महत्व नाही. आणि देवाचे लोकांना आणि मग अनेक लोक दारू पिऊन रस्त्यावरती पडलेले असतात, पण त्यांना नोकरीचं महत्व नाही. आणि त्या गोष्टीमुळं अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त आहे, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. पण देवाचे लोकांनो आम्ही ते कशा प्रकारे नोकरी हाताळावी याच्यासाठी आम्ही देवाजवळ देवाची लोकांनो आणि कुवत आम्ही मागावी की देवा ही नोकरी कशा प्रकारे हाताळावी यासाठी तो आम्हाला कुवत पुरव किंवा तो आम्हाला सहाय्य कर, हाताळण्यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन कर. प्रार्थना आम्ही केली पाहिजे. स्किल म्हणजे चांगली गोष्ट करण्याची कुवत आम्ही देवाकडे मागितली पाहिजे. कुटुंब सांभाळणं, लेकरं सांभाळणं याच्यासाठी आमच्यामध्ये चांगली कुवत असली पाहिजे. आणि मग ही कुवत आम्हाला कुठं मिळणार आहे? ती देवाच्या चरणाजवळ प्रार्थनेने आम्हाला देवाकडनं ती कुवत मिळणार आहे. मागा, देवाजवळ मागा. बायबल सांगतं तुम्ही मागत नाहीत म्हणून तुम्हाला मिळत नाही, असं देवाचं वचन आहे. आम्ही ते मागितलं पाहिजे. आणि मग जेव्हा आम्ही मागू आम्हाला प्राप्त होणार आहे, म्हणून देवाजवळ आम्ही मागितलं पाहिजे. आणि म्हणून देवाची लोकांनो कॅटेफेन्सी म्हणजे मॅनेजमेंट, व्यवस्था, कारभार आणि कुशल प्रकारे हाताळणी करणं. या गोष्टीकडे आम्ही वळणार आहोत, व्यवस्था, कारभार. पण कुशल हाताळणी या गोष्टीकडं आज आपण लक्ष देणार आहोत. देवाचे लोकांनो हाताळणं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, आणि मग कुशल पद्धतीनं म्हणजे स्किल आमच्यामध्ये ती असली पाहिजे, ती कुवत आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि आता आपण पाहणार आहोत की सेवा ही आम्ही कशा प्रकारे हाताळावी. मंडळीला पुढारपणामध्ये म्हणजेच काय हो, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे. आणि वैशिष्ट्यपूर्ण बनू, होय देवाची लोकांनो आमची मंडळी ही वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे. बायबल आम्हाला सांगतं देवाची लोकांनो की पहिली मंडळी जी यरुशलेममध्ये स्थापन झाली ती पहिली मंडळी वैशिष्ट्यपूर्ण होती. देवाचे लोकांनो प्रत्येक कलागुणांनी, प्रत्येक दान धर्मांनी, देवाचे लोकांनो प्रत्येक दानांनी भरलेली होती. प्रत्येक क्षमा करा थोडंसं अडखळण्यासाठी. आणि म्हणून देवाची लोकांनो पहिली जी मंडळी आहे
ती मंडळी वैशिष्ट्यपूर्ण होती. आपल्या दानांच्याद्वारे, आत्म्यांच्या फळांच्याद्वारे ती भरलेली पहिली आणि मंडळी ही देवाची लोकांना वैशिष्ट्यपूर्ण मंडळी होती. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आमची मंडळी ही वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये कोणती कुवत असली पाहिजे आणि कोणते गुणधर्म असले पाहिजे, कोणत्या गुणधर्मासाठी आम्ही प्रार्थना देवाजवळ केली पाहिजे, या गोष्टीकडे देवाचे लोकांनो आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज आपण पाहणार आहोत देवाचे लोकांनो की कुशल पद्धतीनं आम्ही आमच्या सेवेला हाताळलं पाहिजे. आणि मग ही हाताळणी करण्यासाठी देवाचे लोकांनो हाताळणं म्हणजे काय, तर आमच्या मंडळीला पुढारपणामध्ये, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे. मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आम्ही कसं हाताळावं, कोणत्या गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे, कोणते गुणधर्म असले पाहिजे, त्या गोष्टी आज देवाचे लोकांनो आपण पाहणार आहोत. आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे. आणि देवाचे लोकांनो पहिली गोष्ट लक्ष देऊन ऐका, फार महत्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट, आमच्या जीवनामध्ये सेवा उत्तमरित्या घडवण्यासाठी जो पहिला गुणधर्म आमच्यामध्ये असला पाहिजे, तो पहिला गुणधर्म म्हणजे काय, पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स. नीट लक्ष देऊन ऐका. पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. पहिली गोष्ट, मंडळीला पुढारपणामध्ये, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये जो पहिला गुणधर्म असला पाहिजे तो म्हणजे पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावी व्यक्ती. आणि मग इन्फ्लुएन्स या शब्दाचा अर्थ आहे इच्छित परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, इन्फ्लुएन्स म्हणजे दबावपूर्ण व्यक्ती. दोन अर्थ आहेत इन्फ्लुएन्सचे, समजून घ्या. आमच्या मंडळीला आम्ही वैशिष्ट्यपूर्ण बनवलं पाहिजे. या जगामध्ये, समाजामध्ये आमच्या मंडळीचं कौतुक झालं पाहिजे. आमच्या मंडळीला लोकांनी म्हटलं पाहिजे ही ती मंडळी जी आशीर्वादित मंडळी आहे. आमच्या मंडळीला लोकांनी म्हणावं हीच ती मंडळी प्रार्थना करणारी मंडळी. आमच्या मंडळीला लोकांनी म्हणावं हीच ती मंडळी जी आराधना करणारी मंडळी आहे. हीच ती मंडळी लोकांनी म्हणावं हीच ती मंडळी की या मंडळीतले जे तरुण आहेत ते योद्धे आहेत, प्रार्थनेचे योद्धे आहेत, आराधनेचे योद्धे आहेत, स्वार्थ सांगणारे योद्धे आहेत, हे लोकांनी म्हटलं पाहिजे. देवाची लोकांना आमची मंडळी वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे. आणि मग यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे आमच्यामध्ये प्रभावी व्यक्तिमत्वाचं गुणधर्म असला पाहिजे. इच्छित परिणाम घडवून आणण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. मग इच्छित परिणाम म्हणजे काय, तर देवाचे लोकांनो वैशिष्ट्यपूर्ण मंडळी घडवण्यासाठी देवाचे लोकांनो आमच्यामध्ये, देवाचे लोकांनो इन्फ्लुएन्स म्हणजेच काय, देवाचे लोकांनो परिणाम आणण्याचं सामर्थ्य, घडवण्याचं सामर्थ्य, मंडळीला घडवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. आराधनेमध्ये मंडळीला आम्ही घडवावं, प्रार्थनेमध्ये आम्ही आमच्या मंडळीला घडवावं, सुवार्ता सांगण्यामध्ये आमच्या मंडळीला आम्ही घडवावं, दान धर्म करण्यामध्ये आमच्या मंडळीला आम्ही घडवावं. होय देवाचे लोकांनो, अनेक मंडळांमध्ये मी पाहिलेले आहेत की पुष्कळ हजारो लोक आहेत. हजारो लोकांच्या गर्दीनं अनेक चर्चेस भरलेल्या आहेत, पण देवाचे लोक दान धर्म करण्यामध्ये त्या मंडळ्या माग आहे. पण लक्षात ठेवा, देवाचे लोक आमच्या मंडळीमध्ये इच्छित परिणाम घडवण्याचं आमच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. मग इच्छित परिणाम कोणतं, आमची मंडळी दान धर्म करणारी मंडळी असली पाहिजे. यासाठी तो परिणाम घडवून आणण्यासाठी देवाचे लोक आमच्यात सामर्थ्य असलं पाहिजे. होय देवाचे लोक दान धर्म करणारी आमची मंडळी आम्ही घडवली पाहिजे. प्रार्थना करणारी मंडळी आम्ही घडवली पाहिजे. स्वार्थ सांगणारी मंडळी आम्ही घडवली पाहिजे. होय देवाचे लोकांनो, देवाचं स्तवन करणारी आम्ही मंडळी घडवली पाहिजे. इच्छित परिणाम मंडळ्या स्थापन करणारी आमची मंडळी आम्ही घडवली पाहिजे. इच्छित परिणाम घडवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. इच्छित परिणाम, इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट, इच्छित परिणाम घडवून आणण्याचं सामर्थ्य, प्रभावी व्यक्ती आमच्यामध्ये प्रभाव असला पाहिजे. इच्छित परिणाम घडवण्याचं प्रभाव आमच्यामध्ये असलं पाहिजे. हे व्यक्तिमत्व, ही पर्सनॅलिटी आमच्यामध्ये असली पाहिजे. हा गुणधर्म आमच्यामध्ये असला पाहिजे. प्रभावी व्यक्ती, इन्फ्लुएन्स,
पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स, प्रभावी व्यक्ती. किती सुंदर शब्द आहे. इच्छित परिणाम घडवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. देवाची लोकांनो, पवित्र शास्त्रामधनं आपण संत पौलाबद्दल पाहणार आहोत की जे संत पौलानं लोकांवरती जो प्रभाव पाडलेला आहे. आणि मग कोणते गुणधर्म त्याच्यामध्ये होते की ज्या गुणधर्मामुळे लोकांमध्ये संत पौलाचा प्रभाव पडलेला आहे. आणि आज देखील आम्ही संत पौलाबद्दल अनेक मंडळांना शिकवत आहोत, पुढारी लोकांना शिकवत आहोत, तरुणांना शिकवतो की संत पौलाचं जीवन हे कशा प्रकारे होतं. आणि देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की संत पौलाचा तुमच्या आणि माझ्यावरती, लोकांवरती प्रभाव का पडलेला आहे, कोणते गुणधर्म त्याच्यामध्ये होते आणि कशा प्रकारे त्याचं जीवन होतं, त्याचं आयुष्य होतं, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. लक्षपूर्वक ऐका, आपली जागा सोडू नका. देवाचे लोकांनो, आज देवाचं महत्वाचं गोष्टी आपण शिकत आहोत. आणि माझ्या मागे तुम्ही काढा पहिले थेसल याचा 2 अध्याय आणि 9 वचनापासून आपण काही वचनं आपण वाचूया की संत पौलानं जो प्रभाव पाडलेला आहे तो कशा प्रकारे लोकांवरती प्रभाव पाडलेला आहे. आणि मी तुमच्यासाठी वाचतो पहिले थेसल याचा 2 अध्याय आणि 9 ते 12 वचन. बंधुजनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुम्हा पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे. किती सुंदर देवाचे लोकांनो संत पौलाचं आयुष्य होतं. बायबल सांगतं त्यानं जो प्रभाव लोकांवरती पाडलेला आहे, त्या प्रभावामध्ये देवाचे लोकांनो त्याच्यामध्ये एक जो गुणधर्म होता तो म्हणतो की बंधूंजनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करून काम धंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे. होय देवाचे लोकांनो, देवाच्या वचनाची घोषणा करण्याचा गुणधर्म जो पौलामध्ये आला तो कुठून आला? तो म्हणतो की आम्ही श्रम व कष्ट रात्रंदिवस केलेला आहे. होय देवाचे लोकांनो, कोणालाही कोणावरही त्याचा भार होऊ नये म्हणून त्यानं रात्रंदिवस श्रम आणि कष्ट केलेला आहे. आणि श्रम आणि कष्ट करून त्यानं सुवार्तेची घोषणा केलेली आहे. देवाचे लोकांनो, किती सुंदर प्रकारे त्या पौलाचा देवाचे लोकांनो प्रभाव पडलेला आहे. देवाचे लोकांनो त्याचा परिणाम काय घडलेला आहे. देवाचे लोकांनो रात्रंदिवस त्यानं काम केलेलं आहे, रात्रंदिवस त्यानं कष्ट केलेलं आहे. नुकतंच देवाचे लोकांनो व्यवसाय किंवा कामधंदा हे सोडून देखील त्यानं रात्रंदिवस सुवार्तेची घोषणा देखील केलेली आहे. आणि त्याचा इच्छित परिणाम काय घडलेला आहे. बायबल सांगतं मंडळीमध्ये त्याने हजारो लाखो आत्मे त्यानं जिंकलेल्या आहे देवासाठी. देवाचे लोकांनो हा परिणाम घडलेला आहे. प्रभावी व्यक्ती, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावी व्यक्ती. आणि पुढे 10व्या वचनामध्ये लिहिलं आहे, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्हीच साक्ष हा, असं पौल म्हणतो. देवाचे लोकांनो वैशिष्ट्य काय हो पौलामध्ये. बायबल सांगतं की सेवा करत असताना पौल जो आहे तो पवित्रतेचं जीवन जगलेला आहे आणि त्याच पवित्रतेचा प्रभाव लोकांवरती त्याचा पडलेला आहे. होय देवाचे लोकांनो, पवित्र जीवन तर जगलेलं आहे. पापाला त्यानं आपल्या जवळ येऊ दिलं नाही, व्यसनाला त्यानं आपल्या जवळ येऊ दिलं नाही, मोहाला त्यानं आपल्या जवळ येऊ दिलं नाही. देवाचे लोकांनो पवित्र जीवन जगणारा पौल, त्याच गोष्टीमुळं लोकांवरती त्याचा प्रभाव पडलेला आहे, पवित्रतेचा. आणि तो म्हणतो की आमच्या पवित्रतेचे तुम्ही साक्षीदार आहात. होय देवाचे लोकांनो, किती अद्भुत गोष्ट आहे संत पौलाबद्दल. म्हणून देवाचे लोकांनो पुढे असं म्हटलेलं आहे की नीतीने व निर्दोषतेने कसं वागलो. नीती जीवनाचा म्हणजेच काय हो, देवाचे लोकांनो धार्मिकतेने आम्ही जगलेलो आहोत. नीतीचं जीवन, धार्मिकतेचं जीवन. देवाचे लोकांनो धार्मिक जीवन, बायबल आम्हाला सांगतं की नीतीचं जीवन हा संत पौल जगलेला आहे आणि त्याचेच साक्षीदार तुम्ही आहात असं पौल म्हणतो. आणि पुढे असं म्हणतो, देवाचे लोकांनो निर्दोषतेने जगलो. निर्दोष जीवन म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये ब्लेमलेस असं म्हटलेलं आहे. होय देवाचे लोकांनो, संत पौल जो आहे तो पापरहित जीवन जगला आणि त्याचाच प्रभाव लोकांवरती पडलेला आहे. नीती जीवनाचा प्रभाव लोकांवरती
पडलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की पौलांमध्ये जी पवित्रता होती त्या पवित्रतेचा प्रभाव लोकांवरती पडलेला आहे. अशा प्रकारे तो प्रभावी व्यक्ती झालेला आहे. त्याच्या पवित्रतेमुळे संत पौलानं जे पवित्र जीवन जगलेलं आहे त्या पवित्रतेमुळे तो अधिक प्रभावी व्यक्ती झालेला आहे. त्याचा जो दबदबा, बायबल सांगतं की इन्फ्लुएन्स या शब्दाचा अर्थ आहे, पहिली गोष्ट आपण शिकलो की इच्छित परिणाम घडवून आणण्याचं सामर्थ्य. दुसरा जो अर्थ आहे दबावपूर्ण व्यक्ती असं म्हटलेलं आहे. दबाव. मला तुम्हाला सांगू द्या लोकांमध्ये पौलाचा दबदबा होता आणि मग आमच्या देखील दबदबा लोकांमध्ये असू द्या. मग पवित्रतेचा, आमच्या पवित्रतेचा दबदबा असला पाहिजे, आमच्या धार्मिकतेचा दबदबा असला पाहिजे, देवाचे लोक आमच्या पापविरहित जीवनाचा दबदबा लोकांमध्ये असला पाहिजे. होय, देवाचे लोक लोकांनी आमच्याकडे पाहावं, लोकांनी म्हणावं हे पवित्र जीवन जगणारा व्यक्ती आहे, ही पवित्र जीवन जगणारी स्त्री आहे, ही पवित्र जीवन जगणारी तरुणी आहे, हे पवित्र जीवन जगणारा तरुण आहे, असं देवाचे लोकांनी आमच्याकडे पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे. देवाचे लोकांवरती प्रभाव पडण्याचं साधन किंवा गोष्ट कुठली महत्वाची असेल ती म्हणजे पवित्रता. पवित्रतेनं आम्ही जीवन जगलं पाहिजे. कुठल्याच प्रकारचं देवाचे लोकांना व्यसन आमच्या जवळ नसलं पाहिजे, आमच्या जीवनात नसलं पाहिजे. मग व्यसनाचा प्रकार अनेक प्रकार आहे. नुकतंच नशा करणं हे व्यसन हे आहेच, पण नशा करणं किंवा मला तुम्हाला सांगू द्या की तंबाखू, सिगारेट अशा गोष्टी करणं म्हणजेच व्यसन नाही. आज लोकांमध्ये अनेक प्रकारचं व्यसन आहे. चोरी करणं हे एक व्यसन आहे. चोरी केल्याशिवाय अनेक लोकांना झोपही लागत नाही, त्यांचा दिवसही उजळत नाही. शिव्या देणं, शाप देणं हे एक व्यसन आहे. खोटं बोलणं हे एक व्यसन आहे. चोरी करणं हे एक व्यसन आहे. खून करणं हे एक व्यसन आहे. मारामारी करणं हे एक व्यसन आहे. निंदा करणं हे एक व्यसन आहे. निंदा केल्याशिवाय अनेक लोकांचा दिवस पूर्ण होत नाही किंवा दिवस उजाड देखील नाही. अनेक लोकांचं दिवस मावळत देखील नाही निंदा केल्याशिवाय. म्हणजे रोज एक दिवसामधनं एखाद्या तरी व्यक्तीची निंदा करण्याचं देवाचे लोकांनो काही लोकांना झोप देखील लागत नाही. रात्रभर देवाचे लोकांनो एखादा दिवस जर देवाचे लोकांनो निंदा केल्या वाचून जर गेला असेल तर अनेक लोकांना देवाचे लोकांनो झोप लागत नाही. आणि जर विचारलं बाबा का झोप का लागत नाही, आज मला निंदा करायला कोणाची भेटलीच नाही. देवाचे लोकांनो अनेक श्लोक आहेत. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी एक व्यसनासारख्या आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो या व्यसनापासून आम्ही लांब राहिलं पाहिजे. लोकांची निंदा करणं, जार कर्म, वैर, कलह निर्माण करणं, यस, हे सगळ्या गोष्टी देवाचे लोकांनो व्यसनाच्या अधीन येतात. आणि म्हणून देवाचे लोकांनो या व्यसनांपासून आम्ही लांब राहिलं पाहिजे. लांब राहा, व्यसनांपासून लांब राहा. आणि म्हणून बायबल सांगतं की संत पौल एक प्रभावी व्यक्ती आहे किंवा प्रभावी व्यक्ती होऊन गेलेला आहे. त्याचा प्रभाव अजून देखील देवाचे लोकांनो 2000 वर्षापूर्वी संत पौल येशूच्या काळामध्ये होता. येशू वर घेतल्या गेल्यानंतर देखील त्याचं जीवन, त्याचं तारण झालं. आणि देवाची लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, आज 2000 वर्ष झाले तरी त्या संत पौलाचा प्रभाव देवाची लोकांनो लोकांवरती आहे. खाव बिकॉज ऑफ हिज होलीनेस. देवाची लोकांनो त्याची जी पवित्रता आहे त्या पवित्रतेमुळं देवाची लोकांनो तो प्रभावी व्यक्ती आहे. मग आमच्यामध्ये देखील प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. त्यासाठी आमच्यामध्ये देखील पवित्रता असू द्या. या असल्या भयानक व्यसनांपासून तुम्ही लांब राहा. पवित्रता मिळवा, नीती जीवन. आणि बायबल सांगतं महत्वाची गोष्ट म्हणतो की निर्दोषतेने मी जीवन जगलेलो, ह्याची साक्षीदार तुम्ही आहात. होय, देवाचे लोकांना निर्दोष म्हणजे ब्लेमलेस, त्याला इंग्रजीमध्ये ब्लेमलेस म्हटलेलं आहे. देवाचे लोकांना ब्लेमलेस म्हणजे पापविरहित. पापविरहित जीवनाचा दबदबा किंवा प्रभाव लोकांवरती संत पौलाचा होता. आणि म्हणून देवाचे लोकांनो आमच्या जीवनामध्ये देखील पापविरहित जीवनाचा दबदबा लोकांवरती असला पाहिजे. देवाचे लोकांनो दबावपूर्ण व्यक्ती. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की पुढची गोष्ट, वचन सांगण्यामध्ये आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. आराधना करण्यामध्ये आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. आत्मे जिंकण्यामध्ये आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. प्रार्थना करण्यामध्ये आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. शिष्य घडवण्यामध्ये आम्ही देवाचे लोकांनो प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. आमच्या
आमच्यामध्ये देवाचे लोकांनो प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. होय, देवाचे लोकांनो प्रभावी व्यक्तिमत्व जे आहे ते देवाचे लोकांनो वचन सांगण्यामध्ये प्रभावी व्यक्तिपण असू द्या. देवाचं वचन सांगण्यामध्ये प्रभावीपण आमच्यामध्ये असलं पाहिजे. देवाचं वचन सांगणं ही एक महत्वाची जबाबदारी आहे. जर महत्वाच्या जबाबदारीने आम्ही देवाचं वचन लोकांसमोर जर मांडत असू, लक्षात ठेवा त्याचा इच्छित परिणाम घडणार आहे. जर योग्यरित्यानं आम्ही देवाचं वचन लोकांसमोर ठेवलं तर त्याचा परिणाम घडणार आहे, अथवा परिणाम घडणार नाही. आणि म्हणून देवाचे लोकांनो प्रभावीरित्या लोकांमध्ये परिणाम घडवण्यासाठी देवाचे लोकांनो इच्छित प्रमाणे आम्ही देवाचं वचन सांगणारे लोक असलं पाहिजे. आणि मग त्यासाठी आमच्यामध्ये तो गुणधर्म असला पाहिजे. होय, देवाचे लोकांनो प्रभावीपणे देवाचं वचन सांगणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आणि जर तुम्ही देवाचे लोकांनो प्रेषितांचे कृत्य देवाचे लोकांनो आणि त्याचं तुम्ही 8वा अध्याय जर तुम्ही काढला आणि त्या 8व्या वचनामध्ये क्षमा करा 8व्या अध्यायामध्ये पौल जो आहे, पौल क्षमा करा की लुस्त्र या गावामध्ये त्यानं देवाचं वचन ज्यावेळेस पौलानं गाजवलं, बायबल सांगतं की देवाचं वचन सांगत असताना पवित्र शास्त्र सांगतं की संत पौल जेव्हा बोलत होता त्यावेळेस लोकांच्या गर्दीच्या बाजूला एक जन्मता पांगळा असा आदू असलेला व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता. आणि पौलानं देवाचं वचन गाजवलं. देवाचं वचन त्यानं जेव्हा प्रभावीरित्या त्यानं लोकांसमोर मांडलं, बायबल सांगतं त्याच पांगळ्या लोकांच्या गर्दीच्या बाजूला जो पांगळा मनुष्य होता त्यानं ते देवाचं वचन त्यानं ऐकलं. आणि ज्यावेळेस प्रभावीरित्यानं संत पौल वचन सांगत असताना बायबल सांगतं त्या पांगळ्या मनुष्यानं आणि मग वचन ऐकलं. आणि ऐकल्यानंतर बायबल मला सांगतं की त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये बरे होण्याचा विश्वास निर्माण झाला. आणि पवित्र शास्त्र सांगतं संत पौल त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, मी तुला सांगतो आणि आपल्या पायावरती नीट उभा राहा. आणि बायबल सांगतं देवाचे लोकांनो एका क्षणात जो जन्मता पांगळा मनुष्य होता तो बरा झाला आणि तो चालू लागला. देवाचे लोकांनो हे का घडलं? संत पौलानं प्रभावीरित्यानं देवाचं वचन गाजवलं आणि त्याचा इच्छित परिणाम घडला. काय हो? जो पांगळा मनुष्य होता एक तो बरा झाला, दुसरी गोष्ट त्याचं तारण झालं. हो, देवाचे लोकांनो हा प्रभावी गुणधर्म आमच्यामध्ये असू द्या, इच्छित परिणाम घडला जाऊ द्या. देवाचं वचन सांगताना लोकांचं तारण झालं पाहिजे. देवाचं वचन सांगताना लोकांना आरोग्य प्राप्त झालं, इच्छित परिणाम घडला पाहिजे. ही गोष्ट पौलाच्या जीवनामध्ये हा गुणधर्म होता. आणि म्हणून देवाची लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, प्रभावीपणा जो आहे देवाचं वचन सांगण्यामध्ये असू द्या, प्रभावीपणा जो आमच्यामधला जो गुणधर्म आहे तो आराधना करण्यामधला प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. होय, देवाचे लोकांनो ज्या वेळेस आम्ही आराधना करू, मला तुम्हाला सांगू द्या देवाची उपस्थिती ही उतरून आली गेली पाहिजे. हो, देवाचे लोकांनो हा प्रभावीपणे आराधना करण्याचा गुणधर्म आमच्यामध्ये असला पाहिजे. बायबल सांगतं एशानं ज्यावेळेस देवाची आराधना करायला सुरुवात केली, बायबल सांगतं तो म्हणतो की देवाचं मंदिर हे वैभवानं भरलेलं मी पाहिलेलं आहे. हो, देवाची लोकांनो एक उत्तम आराधना करणारा गुणधर्म आमच्यामध्ये असला पाहिजे. उत्तम आराधना करणारे लोक आम्ही असलं पाहिजे. हाच गुणधर्म आमच्यामध्ये असू द्या, हाच देवाचे लोकांनो प्रभावीपणा आमच्यामध्ये असू द्या की देवाचे लोकांनो आराधनाद्वारे आमचा प्रभाव देवाचे लोकांनो वर पोचला गेला पाहिजे आणि त्याच प्रभावाच्या द्वारे देवाचं सामर्थ्य खाली उतरून आलं पाहिजे. होय, देवाचे लोकांनो हाच देवाचे लोकांनो प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. बायबल सांगतं की आराधनेमध्ये सुटका आहे. आणि जेव्हा आम्ही आराधना करू लोकांना त्यांच्या देवाचे लोकांनो आजारपणामधनं अंधकाराच्या पिढेमधनं देवाचे लोकांनो सुटका मिळू द्या. आणि म्हणून देवाचे लोकांनो आराधना करण्याचा प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे, आत्मे जिंकण्याचा प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. संत पौलानं आपल्या आयुष्यामध्ये अनेक हजारो आत्मे त्यानं जिंकलेले आहेत. हजारो आत्मे
संत पौलानं जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून देवाचे लोकांनो, हाच प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. देवाचे लोकांनो, प्रार्थना करण्याचा प्रभावीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. देवाचे लोकांनो, प्रार्थना करण्याचा प्रभावपणा आमच्यामध्ये असू द्या. शिष्य घडवण्यामध्ये देखील आमच्यामध्ये प्रभावीपणा असला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, तिमोथी हा पौलाकडे आकर्षित झाला. म्हणजे आध्यात्मिक जीवनातनं, आध्यात्मिक कारणामुळे तो त्याच्याकडे आकर्षित झाला. तिमोथीमध्ये ती इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली? की संत पौलाला मी गुरु बनवावं, किंवा संत पौलासारखा सेवक, संत पौलासारखा गुरु हा मला प्राप्त झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. ही इच्छा तिमोथीमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की पौलाचा प्रभाव हा तिमोथीमध्ये पडला. देवाची लोकांनो, तो जो प्रभाव आहे, देवाची लोकांनो, तो प्रभाव देवाची लोकांनो पौलामध्ये आला. आणि मला तुम्हाला सांगू द्या की एक उत्तम अशा प्रकारचा शिष्य जो तिमोथीच्या रूपामध्ये देवाची लोकांनो लोकांना मिळाला. मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांनो, शिष्य घडवण्यामध्ये देखील आमच्यामध्ये प्रभावपणा असला पाहिजे. प्रभाव असू द्या, प्रभावी व्यक्ती बना. एक प्रभावीशाली गुरु तुम्ही बनलं पाहिजे. एक प्रभावीशाली सेवक आम्ही बनलं पाहिजे. अनेक असे लोक आहेत देवाचे लोकांनो, ज्यांची पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याला मला तुम्हाला सांगू द्या, ऍक्च्युली पर्सनॅलिटी म्हणजे दष्टपुष्ट शरीर किंवा दिसायला सुंदर, बांधा, उंच असा त्याचा अर्थ होत नाही. पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर आमच्यामध्ये असणारे चांगले गुणधर्म, वैयक्तिक चांगले गुणधर्म असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून तुम्हाला सांगू द्या की तेच गुणधर्म आमच्यामध्ये पौलासारखे असू द्या, जेणेकरून तिमोथीसारखे अनेक शिष्य आमच्याकडे आकर्षित होतील आणि देवाचे लोकांनो ते शिष्य घडले जातील. आणि म्हणून देवाचे लोकांनो, शिष्य घडवण्यामध्ये आमच्यामध्ये प्रभावीपणा असू द्या. पुढची गोष्ट, आपण महत्वाची गोष्ट जे पाहणार आहोत की पौलामध्ये अशा कोणत्या 3 गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे तो प्रभावी व्यक्ती बनलेला आहे. असे कोणते गुणधर्म होते? 3. त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे गुणधर्म आहेत, पण त्याच्यापैकी आपण 3 गुणधर्म पाहणार आहोत की ज्या 3 गुणधर्मामुळं संत पौल आपल्या आयुष्यामध्ये प्रभावी व्यक्ती बनलेला आहे. ते 3 गुणधर्म आज देवाच्या लोकांना आपण पाहूया. पहिली गोष्ट, संत पौलामध्ये कोणता गुणधर्म होता? यावेळेस माझ्या मागे काढा प्रेषितांचे कृत्ये याचा 22वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन या ठिकाणी आपण वाचूया की पौलामध्ये अशी 3 कोणते गुणधर्म होते की ज्याच्यामुळे तो प्रभावी व्यक्ती बनलेला आहे. आणि त्याचं 3 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी नीट लक्ष नाही का, मी यहुदी आहे, माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी या शहरात गमलियलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाड वडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले. आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आविषयी आहात तसा मी ही होतो. किती सुंदर गोष्ट आहे. पौलामध्ये प्रभावीपण येण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये कोणतं वैशिष्ट्य होतं, कोणता गुणधर्म होता? बायबल आम्हाला सांगतं, नीट लक्ष नाही का, पौल काय म्हणत आहे की गमलियालाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाड वडिलांच्या नियम शास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले. देवाचे लोकांनो, पहिलं जो गुणधर्म संत पौलामध्ये हा होता की देवाचे लोकांनो, संत पौलाकडं देवाचं महान अशा प्रकारचं ज्ञान होतं. पौलाकडे वचनाचं महान उत्तम चांगलं देवाचे लोकांनो ज्ञान होतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्याच गोष्टीमुळे संत पौल प्रभावी व्यक्ती बनला. आम्ही प्रभावी होण्यासाठी देवाच्या वचनाचं ज्ञान आमच्याकडं असलं पाहिजे. होय देवाचे लोकांनो, संत पौलासारखं कडकडीत देवाचं ज्ञान, देवाचं शिक्षण मिळवणारे आम्ही लोक असलं पाहिजे. कडक अर्धवट शिक्षण घेऊन अनेक सेवक सेवा करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्याच गोष्टीमुळं अनेकांचं नुकसान झालेलं आहे. अनेकांची सेवा खुंटलेली आहे. अनेकांची सेवा ही अर्धवट राहिलेली आहे, अर्धवट झालेली आहे.
मला तुम्हाला सांगू द्या, संत पौलासारखं फार सुंदर म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. गमलियल याच्या चरणाजवळ संत पौलाचा देखील एक गुरु आहे. त्या गुरुबद्दल नंतर आपण पाहूया. पण तो म्हणतो की त्याच्या चरणाजवळ लहानाचा मोठा मी झालो आणि वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालेले आहे. पहा, आमची लेकरं देखील कशानं घडणार आहे? आम्ही जर कडकडीत रीतीनं देवाचं वचन जर गाजवलं, कडकडीत रीतीनं देवाचं वचनाचं शिक्षण आम्ही आमच्या लेकरांना आम्ही शिकवलं, आमची लेकरं घडणार आहे, आमच्या लेकरांवरती प्रभाव पडणार आहे. कडकडीत शिक्षण आम्ही मंडळीमध्ये गाजवलं. लक्षात ठेवा, कानाची खाज मिळवण्यासाठी, लोकांचं मन राखण्यासाठी आम्ही देवाचं वचन सांगण्यासाठी नाही. लोकांची खाज कानाची जिरली जावी म्हणून आम्ही देवाचं वचन सांगण्यासाठी नाही. म्हणून सांगतो, देवाचं वचन योग्यरित्या कडकडीतरित्या शिकवण्यासाठी देवाचे सेवक आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून देवाचे लोकांनो तो म्हणतो की कडकडीत रीतीने मला शिक्षण मिळालेलं आहे. देवाचे लोकांनो संत पौल प्रभावी व्यक्ती का झाला? त्याचं कारण बिकॉज ऑफ देवाचे लोकांनो त्याच्या जवळ देवाच्या वचनाचं महान देवाचे लोकांनो कडकडीत शिक्षण होतं, योग्य शिक्षण होतं, खोलवरचं शिक्षण होतं. हो देवाचे लोकांनो, आम्ही देखील प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी आमच्याकडं देवाच्या वचनाचं कडकडीत ज्ञान असलं पाहिजे. खोलवर महान अशा प्रकारचं ज्ञान देवाच्या वचनाचं असलं पाहिजे, तर आम्ही घडले जाणार आहोत. आणि आणखी एक वचन वाचूया, प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि त्याचं 34 वचनामध्ये असं लिहिलं आहे, परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियल नावाचा एक पुरुषी शास्त्राभ्यासक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. शास्त्राभ्यासक गमलियल जो शास्त्राचा अभ्यासक होता, अभ्यास करणारा होता, त्या गमलियलकडे देखील खोलवरचं ज्ञान होतं आणि त्याच्याच चरणाजवळ लहानाचा मोठा जो झाला तो पौल आणि देवाचे लोकांनो त्याच्याकडे देखील देवाचे लोकांनो देवाच्या वचनाचं ज्ञान होतं आणि गमलियलकडे देखील देवाचे लोकांनो देवाच्या वचनाचं ज्ञान होतं. आणि म्हणून गमलियल देखील हा शिष्य घडवणारा बनला. देवाचे लोकांनो तो देखील एक प्रभावी व्यक्ती होता आणि पौल देखील एक प्रभावी व्यक्ती होता. आणि प्रभावी व्यक्ती होण्यासाठी देवाचे लोकांनो संत पौलाकडे महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाचं ज्ञान होतं. आमच्याकडे देखील देवाच्या वचनाचं ज्ञान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसरा जो गुणधर्म पौलामध्ये होता तो म्हणजे पौल नेव हिज वर्ल्ड म्हणजे काय? पौलाला त्याचं जग माहिती आहे कोणतं होतं. लक्षात ठेवा, अनेक म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला सांगतो. जग म्हणजे काही लोकांचं जग आपलं कुटुंब आहे. त्यांना असं वाटतं की आमचं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. काही लोकांना बिझनेस, त्यांना असं वाटतं की बिझनेस म्हणजेच माझं आयुष्य आहे, माझं जग आहे. काही लोकांना असं वाटतं की पैसा, अधिकचा पैसा हेच माझं जग आहे, हेच माझं आयुष्य आहे. काही लोकांना मला तुम्हाला सांगू द्या की प्रतिष्ठित पुढारपण किंवा चांगलं नाव हेच त्यांच्यासाठी जग आहे. पण पौलाचं जग कशामध्ये आहे? पौलाला ठाऊक आहे की त्याचं आयुष्य, त्याचं जग काय. देवाचे लोकांनो प्रेषितांचे कृत्ये याचा 17वा अध्याय आणि देवाचे लोकांनो 28 वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतं की पौलाचं जग कशात होतं, पौलाचं आयुष्य कुठं गुंगावत होतं, पौलाचं आयुष्य कोणत्या गोष्टीच्या भोवती फिरत होतं. बायबल आम्हाला सांगतं 17 प्रेषितांचे कृत्ये याचा 17वा अध्याय आणि 28 वचनामध्ये असं लिहिलं आहे, कारण आपण त्याच्या ठाई जगतो. लक्ष देऊन ऐका, फार सुंदर. त्या ठिकाणी पौल म्हणतो आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो व आहो, तसेच तुमच्या कवींपैकी कित्येकांनी असे म्हटले आहे. देवाचे लोकांनो पौलाचं आयुष्य किंवा पौलाचं जे जग आहे ते येशू भोवती फिरलं होतं. पौलाचं जग,
पौलाचं आयुष्य त्याच्यासाठी केवळ येशू ख्रिस्त होता. आणि मग देवाची कोण पौल म्हणतो त्याच्या ठाई मी जगतो, वागतो आणि त्याच गोष्टीमुळे मी आहे. आणि देवाची कोण पौल प्रभावी व्यक्ती होण्याचं कारण काय? कारण देवाचे कोण त्याचं आयुष्य, त्याचं जग जे आहे केवळ येशू ख्रिस्ताभोवती फिरणार होतं. केवळ येशू ख्रिस्त, केवळ प्रभू येशू. पौला ज्यावेळेस देवाची कोण पौलाचा आणि येशूचा एन्काउंटर झाला, म्हणजे आमना सामना झाला. देवाचे कोण पौलाचं जग केवळ देवाचे कोण येशू ख्रिस्त बनला आणि पौलाचं जे आयुष्य हे केवळ येशू ख्रिस्ताच्या भोवती फिरणार होतं. होय, देवाचे कोण पौल म्हणतो मी जगतो ते केवळ त्याच्या ठाई जगतो, मी वागतो केवळ त्याच्या ठाई वागतो, मी चालतो फिरतो उठतो बसतो केवळ येशूसाठी. होय देवाचे कोण, कारण पौलाचं जग जे आहे ते येशू ख्रिस्ताभोवती होतं. येशू हे पौलाचं जग होतं. त्याला ठाऊक होतं की त्याचं जग कोणतं आहे. त्या गोष्टीमुळं पौल एक प्रभावी व्यक्ती बनलेला आहे. तिसरं कारण संत पौल प्रभावी होण्याचं तिसरं कारण म्हणजे एन्काउंटर विथ जीसस क्राइस्ट. पौलाचा येशू बरोबर अनेक वेळा आमना सामना झालेला, एन्काउंटर झाला. आणि त्याच गोष्टीमुळं देवाची कोण मला तुम्हाला सांगू द्या की संत पौल हा प्रभावी व्यक्ती बनला. बायबल सांगतं अधिकारपत्र, मंडळीला छळण्याचं अधिकारपत्र जेव्हा संत पौल घेऊन येत होता आणि दिमिश्क नावाच्या दरवाजाजवळ, आणि बायबल सांगतं की पौलाचा आणि येशू ख्रिस्ताचा आमना सामना झाला. आणि बायबल सांगतं आणि त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आणि मग शौलाला म्हणतो की शौला शौला तू माझा छळ का करत आहे. आणि त्याच वेळेस पौलाला देवाची कोण येशू ख्रिस्ताच्या एन्काउंटरचा देवाचे कोण अनुभव आला, म्हणजे आमना सामना होण्याचा अनुभव पौलाला आला. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळेस पौलाचं जीवन बदललं. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देवाचे कोण ज्या वेळेस येशूचा आणि पौलाचा आमना सामना झाला, देवाचे कोण पौलाचं आध्यात्मिक जीवन प्रभावीरित्या घडण्यासाठी देवाचे कोण सुरुवात झाली. आणि पौल जो आहे तो एक प्रभावी व्यक्ती घडलेला आहे, प्रभावी व्यक्ती बनलेला आहे. त्याच्या पवित्रतेचा दबदबा लोकांमध्ये झाला, त्याच्या धार्मिकतेचा दबदबा लोकांमध्ये झाला, त्याच्या निर्दोष जीवनाचा प्रभाव किंवा दबदबा लोकांमध्ये झाला. देवाचे कोण, कारण येशू ख्रिस्ताचा आणि पौलाचा अनेक वेळा झालेला एन्काउंटर, अनेक वेळा झालेला आमना सामना. होय देवाचे कोण, आमना सामना होऊ द्या, एन्काउंटर होऊ द्या येशूचा आणि आपला. त्याला पहा, प्रार्थनेच्या द्वारे रोज येशू ख्रिस्ताला भेटा, रोज आमने सामने या प्रार्थनेच्या द्वारे. आणि म्हणून देवाचे कोण आम्ही प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. आणि मग उत्तम प्रकारे कुशल हाताळणी करण्यासाठी आम्ही प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि त्या देवाचा गौरव करूया. देवबाप करो तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. थँक्यू जीसस, हालेलुया, थँक्यू जीसस. ओ री बाबा थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. शथेरे रे बेरा डोळे आपण बंद करूया. तो प्रभू, तो परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. निमेही रोहोरी अंदे रे डोळे बंद करूया. देवाचं सामर्थ्य आम्हाला शथेरे रे
तेरा शुक्रिया, तेरे भवन में आया हूँ, एक और अर्पण लाया हूँ, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया। थैंक यू जीसस। तो देव, तो महान परमेश्वर आहे। री बाबा शखेरी रामा, ओ रिबिहीना नामा, रोहो तो केरा रामा बाबा, नेमेहीना नगारा रामा, उरिहांदे रे रे, शखेरी रा बाबा बाबा, तू ही है मेरा सृजन, तेरी नाम दया से बसा है जहां, तू पवित्र है प्रभु, तू है महान, तेरी स्तुति महिमा करे बार धन्यवाद देतो देवा, तुझा गौरव करतो प्रभू, तुझा महिमा करतो देवा, तुझ्या नावाला उंचावतो प्रभू, तुझ्या नावाचा गौरव करतो, धन्यवाद करतो देवा। प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित केलं म्हणून मी तुला धन्यवाद देतो। आजची प्रार्थना, आजची आराधना माझ्या देवा तू आशीर्वादित केली म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू। प्रार्थना करतो देवा, प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाला तुझ्या कृपेनं भर, प्रत्येकाला तुझ्या शांतीनं भर, प्रत्येकाला आनंदाने भर, प्रत्येकाभोवती तुझ्या संरक्षणाचं कुंपण असू दे प्रभूशी प्रार्थना तुझ्याकडं येशूच्या नावामध्ये करत आहो। हो देवा, तू प्रत्येकाला आशीर्वादित केलं म्हणून मी तुला धन्यवाद देतो। ब्लेस एव्हरीवन ओ लॉर्ड, प्रत्येकाला आशीर्वादित कर। धन्यवाद करतो प्रभू, तू प्रार्थना ऐकली, येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक, आमेन। प्रेज गॉड। देवबाप करो, तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आणि खरोखर परमेश्वर महान आहे आणि तो देव कुशल अशा प्रकारची आपल्या मंडळीमध्ये हाताळणी करण्यासाठी देव कृपा पुरव। प्रत्येकाला आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या नोकरीला, आपल्या व्यवसायाला परमेश्वर उत्तम प्रकारे हाताळण्यासाठी कुशलपणा द्यावा, स्किल त्यांना आपल्याला द्यावा, हीच देवाजवळ मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो। देवबाप करो तुम्हाला आशीर्वादित करो।